पाहतो एक कार मुंबई ते पुणे अंतर 40 किलोमीटर प्रति तास व पुणे ते मुंबई अंतर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने कापत असल्यास त्याचा सरासरी वेग किती? आता कधी याच्यासाठी एक फॉर्म्युला दिला असतो मी तुम्हाला. या प्रत्येक पुस्तकात भेटले सरासरी वेगचा फॉर्म्युला 2xy/x. मग ह्या कुठे लागते भाऊ? ह्या लागते तिथं 2 असतं पण म्हणजे 2 स्पीड दिले असेल तसं तिथं 2 स्पीड दिले आहे. पण ह्या पण इथं लागते 3 जर स्पीड दिलं त्या फॉर्म्युला लागते काय? नाही लागत है ना. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वापरायला लागते वापरता येते का आपल्याला? वापरता येते आठवला पाहिजे ना. आठवत नाही ना पेपरात नाही आठवत. यासाठी काय करा सरळ सरळ यासाठी एक दुसरी पद्धत आहे आपल्याची. कधी लक्षात ठेवायचं सरासरी वेग काय असते? एकूण अंतर भागायला एकूण वेळ तेच करणार. आता अंतर दिलेलं आहे का भाऊ? नाही दिलेलं आहे तर अंतर काय असते म्हणजे जो तुम्हाला वेग दिलेला आहे याचाच काय याला सरळ सरळ याचा घ्यायचा लसावी. 40 आणि 60 लसावी किती येते तुम्हाला माहिती? 120 येते है ना. आता 120 अंतर जातो पण वापस येतात 120 राहिला भाऊ. तिथंच गेला मुंबई ते पुणे पुणे ते मुंबई आला तर तो अंतर किती राहिला भाऊ? 120 राहिला. हे झालं माझ्या टोटल अंतर एकूण अंतर. आता मला काय पाहिजे? एकूण टाईम पाहिजे. आता इथून 120 झाले 40 नंतर गेला किती वेळ लागलो? 4 त्रिक 12 म्हणजे 3 तास लागलो. वापस 60 न आला तर 60 गुणी 12 2 तास लागलो. याची बेरीज करा. हे झालं माझे एकूण वेळ. आता 120 किती झाले? 240 होते 3 आणि 2 5 झाले झालं. आता याला 16 5 20 5 48 48 माझा आन्सर किलोमीटर प्रति तास म्हणजे आन्सर कोणतं दुसरं. व्हिडिओ आवडला असा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.